एखाद्या कथेची सुरुवात म्हटलं की शेवट हा आलाच. हा आजचा या कथेचा शेवटचा भाग. कथेचा भाग पूर्ण ऐका आणि आज तरी तुमच्या कमेंट्सच्या श्रावणधारा बरसू द्या. कथा कशी वाटली नक्की सांगा. राघव, मानसी, स्वरा, सरपोतदार कुटुंब कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा. मी तुमच्या कमेंट्सची वाट बघते. आणि अशाच मनाला स्पर्शून जाणाऱ्या कथा वाचायला, ऐकायला आवडत असतील तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. हे जीवन सुंदर आहे भाग 51 अंतिम. दिवस सरत होते. एक दिवस मानसी सकाळी सकाळी उठली. गीतानं तिचं सगळं आवरून दिलं. मानसीनं स्वराला उठवलं आणि ती गीताला पुढच्या कामाच्या सूचना देत होती. गीता, आमचे टिफिन भरशील तर तुझ्या ताईचा पण टिफिन भर. राघव गीताला म्हणाला. म्हणजे टिफिन घेऊन मी कुठं जाणार? मानसी त्याला म्हणाली. आश्रमात. अजून कुठं जाणार तू? राघव तिला म्हणाला. आश्रमात कशी जाणार मी? या व्हीलचेअरवरून पलंगावर बसताना मला आधार लागतो, तर कारमध्ये कशी बसणार मी? आणि एवढ्या दूर या चेअरला चालवत नेणं पण सोपं नाही. राघव, प्लीज. आधीच मला खूप परावलंबी झाल्याचं गिल्ट आहे. त्यात पुन्हा तू अजून कारमध्ये बसणं उतरणं याची भर नको टाकू. मानसी चिडचिड करत होती. झालं बोलून? चला बाहेर, राघव म्हणाला. मानसी त्याच्याकडं आश्चर्यानं बघत होती. अगं चल ना, आता अंगणात तर तू या चेअरवर जाऊ शकतेस. माई, स्वरा, तुम्ही पण थोडं बाहेर या, राघव म्हणाला आणि सगळेजण बाहेर आले. बाहेर अंगणात एक नवीन व्हॅन उभी होती. राघवनं ड्रायव्हरला आवाज दिला. चंदू, उघड बाबा दार. चंदूनं आतून एक बटन दाबलं. व्हॅनचा दरवाजा आपोआप उघडला आणि खालच्या बाजूनं एक मेटलची स्लायडिंग पाटी बाहेर आली, ज्यावरून मानसीची व्हीलचेअर कुणाच्याही मदतीशिवाय आत जाऊ शकेल. राघवनं मानसीला तिची चेअर आत न्यायला लावली. आत गेल्यावर तिथं एक सीट बेल्ट होता, जो मानसी एका हातानं सहज लावू शकणार होती. त्यामुळं मानसीची चेअर चालत्या व्हॅनमध्ये स्थिर राहणार होती. मानसीनं राघवकडं पाहिलं. एवढं प्रेम फक्त तूच करू शकतोस. मानसीच्या डोळ्यात अश्रूंची गर्दी जमा झाली होती. ओय रडूबाई, चला आता आवरा. आपलं आश्रम आणि आपल्या आश्रमातल्या त्या बायका सांभाळा. आणि हो, आश्रमातही जिथं जिथं पायऱ्या आहेत तिथं असंच स्लायडिंग करून घेतलंय, त्यामुळं तिथंही बिंदास फिर. आणि अजून एक, राघव म्हणाला. अजून बाकी आहेच का? मानसी त्याला म्हणाली. आय लव्ह यू, राघव तिला म्हणाला. लव्ह यू टू. मानसीनं एक गोड स्माईल दिलं. गीता, तुझ्या ताईचा डब्बा आण. राघवनं गीताला आवाज दिला. आता लगेच जायचं आश्रमात? मानसी त्याला म्हणाली. मग किती दिवस झाले तुझं आश्रम आणि तुझ्या त्या बायका मीच सांभाळतोय. आता तू आपलं आपलं सांभाळ. राघव तिला चिडवत होता. रोज थोडा थोडा वेळ जाऊ तर तुलाही सवय होईल. सध्या मी येत जाईल सोबत. एकदा का तू तुझं नीट सांभाळलं की मी मोकळा. राघवही व्हॅनमध्ये समोरच्या सीटवर बसला. दोघं आश्रमात पोहोचले. राघवनं सांगितल्याप्रमाणे त्यानं मानसीच्या सोयीच्या दृष्टीनं
आश्रमात बदल करून घेतले होते. मानसीला आश्रमात आलेलं बघून तिथला सगळा स्टाफ आनंदी झाला होता. सगळ्यांनी मानसीला फुलं दिली. मानसी मॅडम, लेक झाली बरं. अनितानं एक छोटी गोडपरी मानसीच्या मांडीवर ठेवली. अभिनंदन अनिता, किती गोड आहे ग छकुली. कधी झाली आणि नाव काय ठेवलंस ग? मानसी बाळाचा लाड करत होती. मानसी, अनिता म्हणाली. मानसीच्या डोळ्यात आनंदाश्रू उभे राहिले. आईये मॅडम. झुमरी मानसीची व्हीलचेअर धरून तिला आत नेऊ लागली. मानसी, तू इथं पोहोचली की झुमरी कायम तुझ्यासोबत राहील. पण राघव, तुला माहिती ना, मला असं परावलंबी होणं आवडत नाही. मानसी म्हणाली. आपली मर्यादा ओळखून कुणाची मदत घेणं म्हणजे परावलंबित्व नसतं ग. काही होत नाही असा काही विचार करू नको, राघव म्हणाला. मानसीला त्याचं म्हणणं पटलं. कितीतरी दिवसांनी मानसी तिचा आश्रम डोळे भरून बघत होती. तेवढ्यात तिला मीनू भेटली. मीनू, अकाउंट्सच्या फाईल, आपलं इन्व्हेंटरी रजिस्टर, नोंदणी रजिस्टर सगळं माझ्या केबिनमध्ये घेऊन ये, मानसीनं मीनूला सांगितलं. मानसी तिच्या केबिनमध्ये आली. तिथंही राघवनं सगळा कायापालट केला होता. मानसी तिच्या टेबलपाशी गेली. फिनिक्स पक्षाबद्दल ऐकलं होतं, वाचलं होतं, पण प्रत्यक्षात फिनिक्स पक्षी पाहिला, तेही 2 वेळा. आय एम प्राऊड ऑफ यू मानसी, राघव तिच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाला. पण हा फिनिक्स पक्षी नेहमीच उभा राहू शकला, पुन्हा उडू शकला, तो केवळ तुझ्यामुळं. थँक्यू. हे शब्दही थिटे पडतात तुझ्यासमोर. मानसीनं त्याच्या हातावर हात ठेवला. मानसीचं पुन्हा आश्रम, घर, स्वरा असं रुटीन लाईफ सुरू झालं. स्वराची 10वी, 12वी, नवीन जागेवर बांधकाम, तिथं मुलांसाठी शाळा, अनाथ आश्रम, हे सगळं करण्यात आयुष्य कसं झरकन पुढं निघून गेलं. 10 वर्षानंतर सकाळी सकाळी स्वराची वेगळीच गडबड सुरू होती. बाबा, सगळं होईल ना नीट? स्वरा राघवला म्हणाली. हो, होईल की. त्यात एवढं टेन्शन घेण्यासारखं काय आहे? राघव तिला म्हणाला. तरी पण भीती वाटते. असं करते, मी पुढे जाते, तुम्ही आणि आई या मागून, स्वरा म्हणाली. स्वरा, आत्ता सकाळचे 7 वाजले आहेत. इतक्या लवकर जाऊन काय करणार आहेस? राघव तिला म्हणाला. हो, मला माहितीये, तरी मी पुढं जाते, स्वरा म्हणाली आणि घाईघाईनं घराच्या बाहेर पडली. सेम मानसी. दिसायला, वागायला, बोलायला सगळं आपल्या आईसारखं. अरे, आईवरून आठवलं, स्वराची आई आणि माझी आई दोघी झोपल्यात ढाराढूर. उठवायला हवं. राघव मनाशीच पुटपुटला आणि मानसीला उठवायला गेला. मानसी, उठ आता, राघव तिला म्हणाला. काय रे राघव, झोपू दे ना 2 मिनिटं, मानसीनं तोंडावर पांघरून घेतलं. हे बरं लावलं तू आणि माईनं. आजकाल तर दोघीजणी झोपून राहता मस्त. आधी किती छान दोघीजणी लवकर उठायच्या, राघव म्हणाला. मग आम्ही काय ठेका घेतला आहे का लवकर उठायचा? स्वराही मोठी झाली आता. घरातही विशेष काही काम नसतं, तर झोपू दे ना आम्हाला. किती वर्ष झालीत आम्ही सगळ्यात लवकर उठतच आलो. तू ना आता म्हातारा झाला आहेस. म्हाताऱ्या लोकांनाच अशी झोप येत नसते. मानसी
राघवला चिडवत म्हणाले. हो, मी म्हातारा, माई तरुण झाली आहे आणि तू तर कुक्कुल बाळ. हो ना? राघवही आता मानसीला चिडवत होता. मानसी उठली. राघवनं तिला व्हीलचेअरवर बसायला मदत केली. राघव, हात झाला रे पूर्ववत, पण हा पाय कधी होईल रे नीट? मानसी त्याला म्हणाली. पाय नीट झाला तर तू अशी रोज माझ्याजवळ येशील का? राघव मिश्किल हसला. पुरे आता. स्वरा कुठे आहे? 12वी पासून मॅडम एवढ्या बिझी झाल्यात की विचारायची सोय नाही. काय सुरू असतं तिचं काही कळत नाही. मानसी म्हणाली. ती बाहेर गेलीये. आपल्याला पण जायचंय. चल, आवर लवकर. कुठं, कशाला, का हे प्रश्न विचारू नकोस. राघव तिला म्हणाला. तुझं आणि स्वराचं जरा जास्तच गुळफीट नाही झालं का आजकाल? काय खुसफुस करून बोलत राहता. दोघंच बाहेर काय जाता. काही विचारलं तर उडवाउडवीची उत्तरं काय देता? मानसी त्याला म्हणाली. स्वरा माझी पण लेक आहे म्हटलं. मी तिच्यासोबत बोलणार नाही तर कोण बोलणार? आणि तू का जळते एवढी? राघव तिला म्हणाला. मी कशाला जळू? मानसीनं वाकडं तोंड केलं. अरे, लग्नाच्या वयाची पोरगी झाली तुमची. इथं जावाई शोधायचं ते सगळं सोडून तुमचं अजून एकमेकांना चिडवणं संपत नाहीये. माई काठीचा आधार घेऊन तिकडून आल्या. म्हणजे मानसी, माई तुला म्हातारी झाली असं म्हणते. राघव पुन्हा चिडवू लागला. गप रे, तूच म्हातारा, मानसी त्याला म्हणाली. अरे बाहेर जायचं ना. चला आवरा मग. तुम्ही दोघंही नाही म्हातारे, माई म्हणाल्या. मानसी आणि माई दोघी तयार झाल्या. राघवनं दोघींना कारमध्ये बसवलं आणि राघव त्यांना घेऊन निघाला. आता तरी सांग कुठं जातोय? मानसीनं परत त्याला विचारलं. जरा धीर म्हणून नाही, थांब जरा, पोहोचतोय, राघव म्हणाला. एका मोठ्या बिल्डिंगच्या बाहेर त्यानं कार थांबवली. मानसी बिल्डिंग न्याहाळत होती. संजीवनी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. बिल्डिंगवर मोठ्या अक्षरात नाव लिहिलेलं होतं आणि त्याखाली डॉक्टर स्वरा सरपोतदार, MS प्लास्टिक सर्जरी. मानसीचा ऊर आनंदानं भरून आला. राघव, हे हॉस्पिटलचं कधी ठरलं? तू तर मला काहीच म्हणाला नाही. स्वरा पण बोलली नाही काही. मानसी आश्चर्यानं म्हणाली. ती MS शेवटच्या वर्षाला होती तेव्हाच तिनं हा प्लॅन आखला होता. म्हणूनच आम्ही सतत बाहेर जायचो, हे सगळं डिस्कशन करायला. तुला तेवढं कळू द्यायचं नव्हतं. सरप्राईज द्यायचं होतं ना, राघव म्हणाला. मानसी, स्वरा किती मोठी झाली ना ग, आणि समजूतदारही, माई म्हणाल्या. होणार का नाही? तिच्या आत्यावर गेलीये. तिकडून रजनी आली. आत्यावर नाही बरं, तिच्या मावशीवर गेली. गौरी डोळे मिचकावत म्हणाली. सोबत हेमंत आणि शशांकही होते. किती छान, सगळेजण आले. आज आई बाबा असायला हवे होते. मानसीच्या डोळ्यात सुधीरराव आणि मंदाताईंच्या आठवणीनं पाणी आलं. तेवढ्यात स्वरा तिथं आली. आई, कसं वाटलं सरप्राईज? स्वरानं तिला विचारलं. खूप छान, कौतुकास्पद, मानसी म्हणाली. आई, मी ठरवलंय. ॲसिड अटॅक झालेल्या स्त्रिया आणि कौटुंबिक हिंसाचारात बर्न झालेल्या स्त्रिया अशा केसेसवर मी मोफत उपचार करणार आहे. सोबतच आपल्या आश्रमाचं कामही बघणार आहे. आपण प्रत्येक स्त्रीला एवढा आत्मविश्वास देऊ
की तिनंही म्हटलं पाहिजे, हे जीवन सुंदर आहे. चल पटकन, रिबीन काप. तुझ्याच हस्ते उद्घाटन करायचं आहे. स्वरा बोलत होती. मानसीचा ऊर अभिमानानं भरून आला होता. तिच्या डोळ्यात आनंदाश्रूंची गर्दी झाली होती. स्वरा तिची व्हीलचेअर घेऊन समोर गेली. स्वरानं तिच्या हातात कैची दिली. मानसी फीत कापणार तेवढ्यात फोटोग्राफर म्हणाला, 1 मिनिट मॅडम, कैची तशीच पकडा. रिबीन सध्याच कापू नका. सगळेजण इकडे बघा. 3, 2, 1, स्माईल प्लीज. जीवनाच्या या वाटेवर प्रत्येक दृष्टीनं खडतर प्रवास करणाऱ्या आणि जिच्यामुळं हे जीवन सुंदर असतं, त्या प्रत्येक स्त्रीला माझी ही दीर्घकथा मालिका समर्पित. भेटूया पुन्हा नवीन कथेसह. धन्यवाद.